अंधेरे कब तक चलेंगे. पण खरं सांगू का की एवढी वाईट परिस्थिती नाहीये प्रसाद. मी अगोदरही नमूद केलं, आत्ताही परत तेच सांगतो की कोरोना व्हायरस हा एवढा डेडली व्हायरस नव्हे. हो. इट इज गोइंग टू स्टे विथ अस. तो इथेच राहणार आहे आणि आपण अल्टिमेटली आणखीन एक इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणून त्याला डंप करणार आहोत. ओके. डेथ रेट जास्ती नाहीच आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे ज्या मंडळींना खूप रिस्क फॅक्टर्स आहेत, कोमॉर्बिडिटीज आहेत, अशांनाच थोडंसं जास्त काळजी घ्यायला पाहिजे. सर, आपण म्हणताय ते ना, एक डॉक्टर म्हणून मला ते सगळं पटतंय. पण सर ना, अजूनही सर्वसामान्यांच्या मनात इतकी भीती आहे आणि किती हवालदिल झालेत लोक. सगळीकडे रांगा, हे मिळणार आहे की नाही, ते मिळणार आहे की नाही, उद्या काय होणार आहे, लॉकडाऊन किती राहणार आहे, मी कुठेतरी इतर ठिकाणी अडकलोय, मला माझ्या घरी राहायला मिळणार आहे की नाही. सर, आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो, मीडियामध्ये सगळीकडे आपल्याकडे माहिती येते. लोक अक्षरशः आपल्या लेकरांना घेऊन, बायका पोरांना घेऊन, सगळ्या आपल्या संसाराची गाठोडी आपल्या डोक्यावर ठेवून मैलोन मैल चालत जात आहेत. सर, पुण्यापासून मुंबईपासून लोक उस्मानाबादपर्यंत गेले, बीडपर्यंत गेले, आपण समजू शकतो. लोक उत्तर प्रदेशपर्यंत पायी जात आहेत. सर, हे बघितल्यानंतर म्हणजे अक्षरशः कितीही हे सगळी माहिती पटत असतील ना, तरी मन अगदी हेलावून जातं. आणि असं वाटायला लागतं की या लोकांकडे बघून काय म्हणायचं, की रात के हमसफर थक के घर को चले. एवढं गाणं वाईट नाही आहे. पुढे फार आशावाद आहे या गाण्यात. हो, झूमती आ रही है सुबह प्यार की. हो.